आम्ही राजीनामा देऊ असं शिंदे सेनेच्या आमदारांनी म्हटल्यावर महायुतीतली खतखत बाहेर आली. शिंदे सेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंना ही तक्रार केली. मात्र या निमित्तानं सेनेच्या आमदारांनी फक्त राजीनामा देऊ असं म्हटलंय. तिथंच राष्ट्रवादीच्या 3 मातब्बर नेत्यांना महायुतीच्या कालावधीत थेट राजीनामेच द्यावे लागलेत. या गोष्टीची राज्यात आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. महायुतीचं सरकार अस्तित्वात आल्यापासून आजवर राष्ट्रवादीच्या 3 दिग्गज चेहऱ्यांना आपल्या खुर्च्या सोडाव्या लागल्यात. यात पहिला नंबर लागला होता तो म्हणजे अजितदादांच्या जवळचे धनंजय मुंडे यांचा. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये मुंडेंचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप केला गेला होता. त्यामुळे मुंडे यांच्यावर देखील या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आलेले. परिणामी मार्च 2025 मध्ये धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तिथंच सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना 1995 मध्ये बेकायदेशीरपणे सरकारी कोट्यातील फ्लॅट बळकावल्याच्या प्रकरणी नाशिक न्यायालयानं 2 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ही 2025 मध्ये सुनावली. मात्र या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी कोकाटेंनी आपला राजीनामा दिला आणि थोडक्यात 20 वर्ष जुन्या घोटाळ्यात माणिकरावांना 2025 मध्ये आपली खुर्ची सोडावी लागली. तिथंच नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणामुळे अजित पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना गेल्या 3 दिवसापूर्वीच आपला महिला आयोग पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.